लक्ष्मी संजय सुतार या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बरं का. ही माझी गार्डनमधली लाल फुलं आहेत बरं का, आणायला गेलेली. किती खूप आणि सुंदर दिसत आहे. गणपती बाप्पाला आवडणारे हे मोगऱ्याची फुलं पण मला 2 भेटलेली. मी असे ठेवलेले, खूप छान दिसत होते, सुंदर सुरेख. आणि बघितलं का असं पटकन घालावं वाटत होतं केसामध्ये. तुम्ही बघू शकता एकदम पांढरे शुभ्र ना, दिसायला पण छान, घालायला पण मला खूप आवडतात. मी देवासाठी वापरणार आहे उद्या. हे आहे जास्वंदीची फुलं, म्हणजे ज्याने गणपती बाप्पाला जाम आवडतात, तुम्हाला पण माहीत आहे. ही बघा, ही येलो कलरची फुलं आहेत, पिवळ्या कलरची. ही पण एकदम झाडावरती छान वाटत होते. आणि हे ना शोपीस झाड आहे बरं का, शोचं झाड आहे. ह्याला कमेंटमध्ये सांगा काय बोलतात, मला नक्कीच खरंच माहीत नाही. आणि असं आहे वातावरण मुंबईचं, तुम्ही बघू शकते. ही गार्डन आहे आणि ही फुलं मला जाम आवडली. मी तोडत होते त्यावेळेस ही काढलेली आहे. आणि हिरवंगार वातावरण झाले, पाऊस पडल्यामुळं नाही असं वाटत आहे ना, गार्डनमधनं ना बाहेरच येऊ नये. बघू शकता गार्डन भरपूर मोठं आहे. खूप छान असे ना मस्त झाडं आले ते बघा, तुम्ही पाहू शकता. ही सफेद तर एवढं भारी आहे ना, पांढरं शुभ्र ना, मी महादेवाच्या पिंडीला वाहते ना, एकदम भारी आहे. बघता क्षणी ना असं वाटते शंकराने किती छान त्याच्यासाठी ना सुंदर फूल ना निवडलं आहे. खूप छान आहे बघा, शंकराच्या पिंडीवर वाहते. शंकराला आवडणारं फूल आहे, तुम्ही बघू शकता. असे तोडताना हातात बसत नव्हते, 3 ते 4 घेतले का हात भरून जात होता माझा, तुम्ही बघू शकता. छोट्या छोट्या गोष्टीत पण आनंद ना करा. आणि ह्यात मी चपात्या बनवलेली बघ. मी अशा अगोदर घडी घालून ठेवते त्रिकोणी आकाराच्या, असे म्हणजे व्यवस्थित फुगते त्या, पण व्यवस्थित मऊपणा पण येते, व्यवस्थित फुगून टंब होते त्या, तुम्ही बघू शकता. 5-7 मी अशा अगोदर उंडा केलेल्या आणि त्रिकोणी आकाराचं हे करते. आणि मी लाटून ना अशा माझ्या चपात्या बघा, मी असेच भाजते, जास्त हे करत नाही. अशा छान वाटते म्हणून मी असे भाजते. अशा पूर्ण चपात्या करून घेतलेल्या बघ. आता मी ताट झाकून ठेवले. आणि एक लास्ट अशी कडक होते ना, त्यामुळं मला लई आवडते कडक. चहाबरोबर तर खूप छान लागते असं कडकपणा चपातीला. ब्रेडला पण मागे सारते, पाव ब्रेडला पण मागे सारते. चपाती, गरम गरम चपाती, दुधाचा चहा आणि बाहेर पाऊस पडायला आलेला असा, खूप छान लागते. आणि टेस्ट एकदम हेल्दी आणि आपल्या आरोग्यासाठी पण छान लागते. आरोग्य छान, चपाती पण छान. वातावरण सगळीकडनं पावसामुळे नाही, क्लायमेट चेंज झाले. तुम्ही पण असे गरम गरम चपाती दुधासोबत, दूध घालून चहा करायचा, चहासोबत खूप छान लागते बघ. असे माझे पूर्ण मी चपाती सेम सगळ्या अशाच मी भाजत असते, ए टू झेड. आणि माझ्या गोल असे ते जास्त गोल नाही घ्यायचे, गोल गोल, पण माझ्या चपाती फुगते त्या मात्र छान. अशा लगे पलटी मारली नाही, खूप छान चपात्या फुगतात. मी एका हाताने व्हिडिओ धरायचे आणि एका हाताने भाजायची तेल लावून, त्यामुळे थोडं इकडं तिकडं कॅमेरा हलते, जाणून घ्या तुम्ही. खूप छान आणि मस्त आणि टेस्ट लागते बरं. पावसाळ्यात ना गरम गरमच खायला छान वाटते, नंतर नको वाटते. असं थंड झाले का. कोणाकोणाला चपाती आवडते काय सांगा, तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या चपात्या. आणि असं नक्की तुम्ही ट्राय करून बघा बरं का, खूप छान लागते. आणि टेस्ट मस्त लागते ते अशा चपाती. मी सगळ्या चपातीला ना 5-7 जेवढ्या चपात्या आहेत सगळ्यांना मी तेल लावले बघा. आणि आलटून पलटून भाजायची, खूप छान. कलर पण छान येतो, रंग असा ना एकदम लालसर असते ते.
इथं मी शेवग्याची शेंग केली आहे बरं का. टोमॅटो तुम्ही बघू शकता, शेवग्याची शेंग, टोमॅटो, कांदा आणि मुगाची डाळ टाकून अशी आमटी केलेली आहे. पातळ भाजी केली तुम्ही बघू शकता. ते उकळी मारत होते ना, असं उकळी येते त्यामुळे ना कट दिसत नव्हता. आणि मी थोडाफार राईस पण बनवलेला आहे.